तुळजाभवानी या घरातल्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू दे, सगळ्यांना चांगली बुद्धी दे आणि सगळ्यांना सुखात ठेव। आमच्यावर कितीही संकट आली तरी तुझा वरदहस्त आमच्या डोक्यावर कायम राहू दे। आई तुळजाभवानीचा उदो 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 बाबा तुम्ही आता उदो उदो म्हणाला। म्हणा ना, परत एकदा म्हणा ना। अहो जमेल तुम्हाला। आई तुळजाभवानीचा आई हे काय चाललंय? म्हातारा बोलला। बोला ना बाबा। करा ना, प्रयत्न करा, जमेल जमेल, नक्की जमेल तुम्हाला। अरे बापरे, म्हातारा बोलायला लागतोय की काय? जर का हा बोलू लागला ना तर मात्र त्याचा पुन्हा बंदोबस्त करावा लागेल। राहू दे राहू दे, नाही त्रास नका करून घेऊ। त्याच्यापेक्षाही महत्वाचं काम आहे आपल्याला, ऐकलंस ना? चल चल, नाही बोलणार। तुमच्या तोंडून आता एकदा आलाय शब्द उदो उदो, पुन्हा येईल आणि माझी खात्री आहे तुम्ही लवकर बरे व्हाल आणि सगळं बोलायला लागाल। निंगे तू जा कॉलेजला, मी आई सोबत थांबतो। चालते, देवाला पाय पडून जातो। आमच्या गावाकडे बी आहे असंच देऊळ आहे, आई तुळजाईचं। आमचा आबा आहे की नाही, रोज संध्याकाळी आमच्या कमळीला घेऊन येतं, असंच देवळात जात असतं। होय, म्हणून तर कमळी तुम्हाला इकडे घेऊन आली आहे। नाही, तुमची तब्येत लवकर बरी व्हावी म्हणून ती प्रार्थना करायला आली आहे। हो होय होय होय, कर बाई कर, मी अभि माझ्या कमळीसाठी प्रार्थना करणार आहे। आजोबा, अरे आजोबा, आजोबा सावकाश सावकाश, उठा उठा उठा, तुम्हाला लागलं नाही ना? नाही, ठीक आहे मी। बरं, तुमच्या संग कोण आलंय? रोहित, रोहित, काय झालं? कसे पडले? लागलं तर नाही ना? अरे काय, कुठे गेला होतास त्यासनी एकटं सोडून? हा, पायऱ्या आहे तिथं, म्हातारा माणूस आहे, जरा लक्ष द्यायचं, काळजी घ्यायला पाहिजे की नाही तू? ते माझा ते मित्र भेटला होता ना, तर त्याच्यावर बोलत थांबले होते ते। आता मित्र महत्वाचा आहे का आजोबांपेक्षा? असं करू नये, नीट लक्ष दे त्यांच्याकडं। सॉरी ताई, पुन्हा असं होणार नाही। ठीक आहे।